नमस्कार. प्रगती अभियान संस्थेतर्फे आपण महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा संबंधी माहिती घेत आहोत. एकदा कामाची मागणी केली आणि गावात काम सुरू झालं की आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची कामं गावात करता येऊ शकतात आणि ह्याचं मोजमाप झाल्यावर आपल्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात. ही एकमेव अशी योजना आहे की ह्याला निधीचे बंधन नाही. जरी आपण ऐकत असलो की ह्या वर्षासाठी एवढ्या निधीची तरतूद केलेली आहे, तरी ती तरतूद कितीही वाढू शकते जर आपली मागणी वाढली तर. अशी ही रोजगार हमी योजना आहे. त्यामुळे इथे असं नाही आहे की घरकुलचा कोटा संपला आणि आता आपल्याला बाकीच्यांना मिळणार नाही यावर्षी. अशी बाब ही रोजगार हमी योजनेच्या संदर्भात नाही. आपण जेवढं काम मागू तेवढं काम मिळू शकतं. कोणत्या प्रकारची कामं मिळू शकतात तर त्याच्यात दोन भाग केलेले आहेत. एक सार्वजनिक प्रकारची कामं आणि एक वैयक्तिक लाभाची योजना, असे दोन प्रकार त्याच्यात सापडतात. सार्वजनिक लाभाच्या योजनांमध्ये आपण बंधारे घेऊ शकतो. आपण पाणलोट क्षेत्राच्या संदर्भात येणारी सर्व कामं म्हणजे चर खोदू शकतो, ज्याला आपण वरच्या बाजूला झाडं लावू शकतो, खड्डे खणू शकतो, लूज बोल्डर स्ट्रक्चर किंवा ज्याला आपण दगड-माती बांध म्हणतो. चर बरोबर आपण ज्याला कॅटल चर म्हटले जातात तेही करू शकतो, म्हणजे जेणेकरून प्राणी शेतात येणार नाहीत अशा पद्धतीचे सुद्धा चर खोदले जातात. सपाटीकरण आपल्या जमिनीचं करून घेऊ शकतो. स्वतःच्या शेतजमिनीचं सपाटीकरण करून घेऊ शकतो, त्याच्यावर फळबाग घेऊ शकतो, बांधबंदिस्ती करू शकतो, भात खाचरं बनवू शकतो, तयार करू शकतो, दुरुस्ती करू शकतो. पाणी साठवण्याची सर्व प्रकारची कामं करता येऊ शकतात. विहिरी तर आहेतच, त्याचबरोबर आपल्याला शेततळं घेता येऊ शकतं. गावात जी तळी आहेत त्याचं रिपेअर असेल किंवा दुरुस्ती असेल ती करता येऊ शकते. गाळ काढण्याची कामं करता येऊ शकतात. अनेक प्रकारची मृदसंधारण आणि जलसंधारण म्हणून आपल्याला जी माहीत असलेली कामं आहे ती सर्वच्या सर्व रोजगार हमी योजनेमध्ये नरेगामध्ये करता येऊ शकतात. ह्याचं कारण असं की नरेगाचा कायदा असा सांगतो की अशी कामं घेतली जावीत जिथे सर्वात जास्त खर्च हा मजुरीमध्ये असावा आणि त्याच्या यंत्रसामुग्री किंवा मटेरियल जी वस्तू लागतात त्यामध्ये खर्च कमीत कमी असावा. म्हणून रोजगार हमीच्या कामांमध्ये मृदसंधारण आणि जलसंधारणाची कामं अत्यंत चांगल्या प्रकारे होऊ शकतात. सार्वजनिक कामांमध्ये रस्त्याची कामंही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पणन रस्ते वगैरेही घेता येऊ शकतात. वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये मगाशी म्हटलं तसं स्वतःच्याच जमिनीवर शेतजमिनीवर काम करता येऊ शकतं. त्याचबरोबर म्हणजे स्वतःच्या शेतजमिनीची सुधारणा करता येऊ शकते. त्याचबरोबर आपण गोठे बांधू शकतो, फळबाग घेऊ शकतो, विहीर घेऊ शकतो. अशा अनेक छोटे मोठे कार्यक्रम ह्या रोजगार हमी योजनेतनं वैयक्तिक लाभाची योजना म्हणून सुद्धा आपण घेऊ शकतो. असं आपण एक एक करून समजावून घेऊया.